सच बता। बता क्या रुपया छुपा है तूने, बता जल्दी। बता दो, मारो मत, बता दो, जो भी कुछ सच है सब बता देता हूँ मैं। हाँ, छोड़ो हमें, छोड़ो हमें। सच बोलने का तूने क्या जहर उगला ना, मेरे जैसा खराब आदमी ने फिर सीधा ऊपर, समझा। हाँ चलो अभी उतारता मैं तुमको, पूरा डिटेल माहिती दे दो अब जो जो है तुमने किया वो, समझा क्या। चलो उतारता मैं अब। पाहून घ्या म्हणलं साहेब, पूर्ण लिहून दिलं आमच्या अक्षरात. आता अजून काही पाहिजे का? सगळं बिलकुल जे जे केलेलं आहे ते बाकायदा लिहून दिलेलं आहे. दुकानातली जी चोरी केली ते आम्हीच केलेली आहे, आणि त्याचबरोबर ते शेतकऱ्याच्या जे मोटरी आहे पाण्याच्या ते आम्हीच चोरलेले आहे, ते लिहून दिलं आम्ही. आणि बँकेत दरोडा घातला ते आम्हीच केलेला आहे, सगळं आम्हीच लिहिलेलं आहे. आता लोक सांगायला काय झालं होतं झडपणी तुम्हाला. आणि ते 1 कोटी रुपये कुठे ठेवलेले आहे तुम्ही, ते नाही लिहिलं याच्यात. हो 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 साहेब, आहे ते आहे, तर जशाला तशीच आहे, शेपमध्ये आहे, एका ठिकाणी आम्ही पुरून ठेवलेले आहे. कोर्टातून आम्हाला तिथं घेऊन जा, तिथून आम्ही तुम्हाला ते पैसे काढून देतो. अब तो होगा इस केस का मसला खलास। तो ठीक है, आज आपने जो लिख के दिया है वो कल आपको कोर्ट में बयां करना है, समझा गया। आज तुम्हारी पुलिस कोठड़ी समाप्त हो चुकी है, कल 10 बजे कोर्ट में आपको हाजिर करना है। तो यहाँ से हम तुमको लेके जाएंगे, वहाँ को अपना बयान देना है, और आगे की क्या करने की कार्रवाई बाद में हम देखेंगे कोर्ट के हिसाब से, समझा गया। और जो भी 1 करोड़ रुपए है वो भी वहाँ के बाद हमको दिखा देने का, समझा। हाँ ठीक है, अब आराम करो तुम, ठीक है, सवेरे 10 बजे हाजिर रहना। हो सर, हो तुम्ही म्हणसान तसं सगळे गुन्हे कबूल केले आम्ही. आता जे काय शिक्षा होईल ते आम्ही कबूल करतो, काही हरकत नाही साहेब. ठीक है, इतने दिन से बताया नहीं, काय को इतना मार खाते थे। ठीक है, चल कल सवेरे तैयार हो जाना। बोला खादड साहेब, काय म्हणता? शिवलाल, मी काय म्हणतो, उद्या आहे बा मार्केटला जायचं नाही बरं. उद्या काय माहिती आहे तुला, काय काम आहे? काय माहित नाही बा, असं काय. आता उद्या तर मार्केटला चाललो होतो आम्ही. आता काहून, काय होतं बाबा? ते चाचा भतीजी आहे का नाही, त्याची पोलीस कस्टडी संपली ना आता. ते उद्या सकाळी 10-11 वाजता कोर्टात हजर करणार त्याले. आता त्याला किती सुताळलं किती नाही आता त्या बिलाला, तुम्हाला माहिती आहे झटका. मग आता काय होते, काय सांगते, काय सांगा ते. आपल्या गया भोवती येते का काय माहित. खादड साहेब, आपल्याला काय भ्याचं काम आहे? आपण काय चोऱ्या केल्या का? आपण का बँक लुटली? ते त्यानंच केलं सगळं, त्या चाचा भतीजानं त्याच्यावर येईन ते. आपलं काय ते नाही, मग काही भ्याचं काम नाही आपल्याला. तशी तर मला गॅरंटी आहे रे बा, बिलाला किती काही मारलं तरी ते सांगणार नाहीच. पण कसं आहे, तोंड उघडलं तर काय करता येते. आपण सपोर्ट नाही केला का त्याला, जरी आपण चोऱ्या नसन केल्या पण सपोर्ट केलेला आहे ना. आतापर्यंत किती वेळा फोन केले, हे केले, रेकॉर्डिंग काढलं म्हणजे सगळं निघणं आमचं मागचं पुढचं बाहेर. असं आहे ना, ते 41 जमा नाही राव मी, ते आहे ना. तसं आपले वकील साहेबच निपटते हो, तसं काही विषय नाही म्हणा, भ्याचं काही कारण नाही एवढं. पण कसं आहे, तुम्ही म्हटलं तर आता येणार ना मी. तुमच्याशिवाय आपला आहे का पांतरी हालते का? 100% उद्या पोहोचून जातो, काही वांधा नाही. तर मग तुमच्या गावातून किती लोक येऊन राहिले? ते मोटर पंप चोरी गेलेले, ते आपलं किराणा दुकानदार, मला ते सरपंच येऊ राहिले का? जाऊ राहिले तर 4-5 जण चालले म्हणा. हो, ते देवीदासन ते काही गावात नाहीत म्हणा. हो, तसं सरपंचने 1-2 येतील, बाकी काही असं इंटरेस्ट नाही. 10-15 हजाराची मोटर नाही ती, कुठं बसतील चक्रामार. एक तर ते आपला सनसन्या आणि आपला गणगण्या अतिशाईने ते तिकडे जायला मुंबईले. हो, ते काही सध्या येणार नाही असं वाटतं मला. बरं झालं मग, ते अतिशाईने पाहिजेच नाही ना. ठीक आहे, मग या मग तुम्ही. बरं नाही साहेब, म्हणलं काही त्या 1 कोटीचा काही लागला असता, सांगपत्ता काही कुठं ठेवले त्यानं, काही असा अंदाज काही सांगितलं? आले काचे सांगत नाहीत ना, ते पैसे कुठे ठेवले तेच तर सांगून राहिले ते. त्यानं जंगलात ठेवले का नाही ठेवले ते मला समजून नाही राहिलं. पण आता त्याला आपण विचारावं, ते म्हणजे ते विषय काढूच नका असं आहे ते. मग काय, आता जाऊ दे तिकडे, पाहिजे काय होते काय नाही. तर आता समजते, तर उद्या कोर्टात पाहू ना काय होते, तिथं काढू खुलासा. आले का हातात जर लागलं असतं का खबाळते मला झालं असतं नाही का. खादड साहेब, पान जरा खोल फिटिंग करा त्याची. हो ना, मी त्याच तयारीत पाहू ना आपण, कसं दोघा मिळून करू कवर ते. पण कसं सध्या सांगून नाही राहिले ते, त्याच्या गायला फाशाला की सांगते ते. थांब ना, पाहू ना आपण काय होतं. ठीक आहे, या तुम्ही उद्या. हाँ बोला ना, बोला पांडे साहेब, बोला. तर तेच विचारासाठी फोन केला की आठवण आहे का नाही वा. येऊन राहिलं ना, कोर्टात येऊन राहिले का म्हणलं. 11 वाजे लोक पोहोचता ना. पोहोचून जाऊ ना, काही हरकत नाही. 10-10:30 पर्यंत येतो मी तिथं. हो, टाकले गाडीत टाकलेत म्हणलं ते. हो, लावले बेड्या लावले, द्यायले अंदर टाकले ते.
बरं ठीक आहे. मग काय म्हणते पोलीस कस्टडी, काही सांगितलं का नाही म्हणलं, काही काही झालं, काही खुलासा? पुरा खुलासा झाला, काही नाही राहिलं केसमध्ये, काही दम नाही आता. बस आता तिथं घेऊन आणणं आहे त्याईले आणि बिलकुल अंदर दडपून देणं आहे. त्यानं पूर्ण कबूलनामा लिहूनच दिला त्यानं, काय काय केलं काय काय नाही. दुकानाची चोरी आम्हीच केली, मोटरा आम्हीच चोरल्या, बँकेतनी कबाळा आम्हीच केला. आता फक्त प्रश्न राहिला त्या 1 कोटीचा. तर ते बी आता कोर्टातनी समजा निकाल लागायचे तेवढ्यातनी ते दाखवून देणार आहे म्हणे बाहेर आलो की. कुठं आहे काय आहे बिलकुल ते काही सांगता येत नाही म्हणे तुम्हाला. त्याच्या म्हणजे सगळं कबूल लेते नाही का, म्हणजे काही विषय राहिला नाही. बरोबर ठीक आहे. तसं बोलावलं मी रामपूरची बी लोक ते ज्याच्या मोटरा चोरी गेल्या, दुकानात चोरी झाली, ते येऊ राहिले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणता मग आता ते 1 कोटी सापडते, कुठे ठेवले म्हणते त्याने काही अंदाज? ते काही सांगितलं नाही त्यानं. ते म्हणे बा सांगतो म्हणे मी तुम्हाला कोर्टातनी, तिथं गेलं की मी तुम्हाला जागाच दाखवतो म्हणे, असं म्हणे ते. तसं बरोबर ठीक आहे. पण पाहिजे म्हणलं रस्त्यानं जरा सांभाळून. त्याचं काही सांगता येत नाही बरं, काही काय गायब होऊन सांगता येत नाही. गाडीतून पैठीन लागायची. नाही 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 असं कसं हो, मी हाव ना, संघ सावून त्याच्या जवळच बसतो मी. बिलकुल 3 जण मागच हवा मी. बरोबर, मग काय हरकत आहे. तेच म्हणलं. नाही तर कसं द्यायची झोड पाहिलं मागं हेलिकॉप्टरनं पाहिलं होती. तेच म्हणलं. ठीक आहे, मग ठेवतो मग. ठीक आहे, निघतो मग. ओके ओके. असं आहे लोकांचं. म्हणून मग कसं आपल्याला कसं पुढे धुराव नाही वाटत. आता तिथं बोलावलं सगळ्याले, सगळ्याच्या मोटरा गेल्या, सगळ्यांनी यायला नाही पाहिजे का इथं? माया तर लय नुकसान झालं. आता समजा मला तर जाणंच भाग आहे म्हणा. दुकाने माया समजा पुरं सपा झालं तर. पण आता तुम्हाला येणं काम नव्हतं का? आता इथं लाईने पाटील आले नाही अजून. देवलाल भाऊ दिसून नाही राहिली. सांगा ना, तुम्हीच सांगा ना, मग कसं काय होणार आहे अशानं? कोर्टात जावं लागते, तिथं जबान द्यावं लागते आपल्याला. तिथं आता त्याला आणणार आहे ना आज. काय म्हणता लोकायले मग ते म्हणे आता काय तेवढ्या मोठ्यासाठी झाले पुरते का, तेवढा तर जाण्यातच पैसे चालले आपले, किती तारखा करा. जाऊ द्या म्हणते तिकडे, असे म्हणून राहिले काही की. कोणाच्या नागरड्यान कोणाच्या रसायन काय आपण काय म्हणावं द्यायला. येतो करून राहिले बा, काही जण येऊन राहिले. पाहू ना, वाट पाहू ना, 10 मिनिटं पाहू मग काय तिथं. बोला शांतराम, बोला. सरपंच येऊन राहिलं नक्की, कोर्टात येऊन राहिलं का म्हणलं? ना इंका लोकांची वाट पाहून राहिलो. गाडी तयार आहे इथं. भानू आहे, भानूचा बुडा, आम्ही कसे 4-5 लोक आहोत इथं. लक्ष्मणराव, मुंशीराम भाऊ, बाकीचे अजून काय, अजून कोणीच नाही आलं. त्याच्या म्हणजे अजून निघायचीच वाटते, अजून लोक आलेच नाही का? अरे भला लोक आले, फटकन या ना इथं. 11 वाजता पहिलीच आहे ना आपलं. लवकर या. करणे आता मलाच नाही वाटत कोणी येईन म्हणून. मी काय म्हणतो, आम्ही 5-6 जण आणि तुम्ही 2 जण समजा. जाऊ दे, धकते ना मग काय होते. जाऊ दे, हाय तेवढी या बा. मग काही वाट पाहत नका बसू फालतू. मग काय काय सगळं झालं रे का? या लवकर, काढा गाडी, काढा फटकन या आता इथं. मग काय तर जिंका शिवल्यात आलाय बाबा खाजोळे संग गोष्टी सांगून राहिला. ठेवा 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 फोन ठेवा. ते काय आला आता, त्याची तर मोटर नाही गेली. आता त्याचं काय काम होतं तिथं? काय सांगा बाबा, ते खाजोळे संघ आहे तिच्या मागं जाऊ दे काय करावं लागतं आपल्याला. आपण हो ना, आपल्या मोटरा गेल्या का नाही, मग हरकत काय आपल्याला. या तुम्ही, या लवकर या. चला, काही वाट पाहिल्यात म्हणजे नाही. आता देवदास भाऊ, शांतराव आहे तिथं. चला आपण आता 5-6 जण. चला जाऊ दे, काढ गाडी, काढ भानू, चल. चला मग, चला चला, बसा बसा. क्या हाल आहे? क्या बोलता बिलाला? त्याला खादोळे साहेब, काही विषय नाही राहिला आता. बस फक्त काहीतरी फॉर्मॅलिटी आहे, कोर्टात काहीतरी सादर होणार आहे, बस अंदर जाणार आहे, बस झाला आता. म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं का? वो क्या करते नहीं बता तो क्या मरते थे क्या? फिर ये बच गया, ये तो बहुत हो गया. फिर क्या, तो सब लिख के दे दिया हमने, जो भी कुछ गया सब लिख के दे दिया. बस काम फिनिश. आज वो कैसे जज के सामने बोल देंगे, ये जो लिखा हुआ है ये सब सच है, हमें क्या सजा देनी है दे दो. बाबा लिहून काय दिलं तुम्ही? आहे ना वकील साहेब, कायसाठी ठेवले आपण? त्याला पैसा काय देऊन राहिलो? मुकाट्यानं बसन, तुम्हाला सांगतो ना गपरा म्हणून. चुपचाप राहायचं. किती काही मरे लोक मारलं तर म्हणलं बिलकुल बोलायचं नाही. आणि तुम्ही लोक चबरले लिहून नाही दिलं का? क्या करता क्या, वो बिलाला ना, बिलाला जान लेता था वो, जान नड्डी का घोट लेने वाला है वो. फिर क्या, तो बर्फ पर खड़ा किया उसने, नीचे से आँच लगाई, ऊपर से फंदा गले में, क्या मरते रह जा. पापा लेकिन बताने का नहीं ना तो भी. अरे वो जान नहीं ले सकते ना. देखो जो कुछ हुआ हमने लिख के दे दिया, हो जान दे जो भी हो. राजा बहुत गड़बड़ कर दी तुमने. अब वकील साहब से बोलना पड़ेगा, इस पर कुछ तो भी सोल्यूशन निकालो. और देखता मैं क्या है तो. रुको तुम जरा कैसा, हम जब जैसे बोलते वैसे करो. अब आगे तो भी ऐसा करो. क्या बोलते हैं, अब कुछ नहीं बोलने वाला. जो हो गया वो, जान दो, अब कुछ नहीं होने वाला. अब ना बाबा, होने वाला है ना. और वो 1 कोटी का बताएगा तुमने, 1 कोटी का रखे तो वो भी बताएगा उनको. नहीं, वो बताए नहीं अभी तक. वो बता देंगे अब कोर्ट में, वो कहाँ पे है क्या नहीं, वो अपनी जगह दिखा देंगे. वो काय को बता रहे तुम? कहाँ पे रखे तुमने पैसे? वो कहाँ है? वैसे तो मैं किसी को बताने वाला नहीं था, लेकिन क्या करते, अब मैं तो अंदर जाऊंगा ना, क्या फ़ायदा उसका. अच्छा, तो मैं अब सरकार को बताने वाला हूँ कोर्ट के बाद. तो तुमको भी बता देता. वो अपना रामपुर का जंगल नहीं क्या. चलो, हो गया क्या? चलो चलो, चलो चाचा भतीजा. बताओ ना कहाँ पे, बताओ ना, जल्दी बताओ ना. चाचा भतीजा, चलो जल्दी अंदर चलो. वहाँ पे क्या बातें कर रहे हो तुम? हो ना साहेब, हो चल रहा मैं, चल रहा. हो चलो चलो. राजा या बिलाला घोर गेला ना, रामपूरच्या जंगलात आहे म्हणते पण नाही का? बरोबर ठीक आहे, पाहू काय होतं. चलो जल्दी चलो. चिंतेचं
काहीच कारण नाही ना, एकतर्फी केस आहे ना खादोड साहेब, एकही सबूत नाही त्यांच्याकडे. कोण आहे साक्षीदार आहे, कोण आहे चष्मेदीप गवा, कोण आहे त्यांच्याजवळ. त्यामुळे काही चिंता करू नका तुम्ही, मी सर्व व्यवस्थित करणार आहे. नाही ना साहेब, सगळा घोर झाला आणि तुम्हाला सांगत नाही त्यानं. ते चाच्या भतीच्यानं घोर केला आणि सगळी गडबड करून ठेवली त्यानं. अरे बाबा त्याने लिहून दिलं म्हणलं पूर्ण काय केलं काय नाही, सगळे गुन्हे त्याने कबूल केलेले आहे. हो आता सांगितलं ना मला त्यानं, आता गडबडी विचारलं त्यांना. सांगून राहील तुम्ही, त्यांनी मला सांगितलं नाही ही गोष्ट. मग तेच म्हटलं ना मी, तुम्ही बसले तिकडे गोष्टी सांगा, तिकडे त्याला विचारत असताना काय काय नाही आणल्याबरोबर. हा तर म्हटलं त्यानं पूर्ण लेखी दिलेला आहे की आम्ही हे गुन्हे केलेले आहे, घबाड कुठे ठेवलेला आहे, कोटी रुपये कुठे ठेवलेले आहे, सगळं बिलकुल जागा दाखवून देणार आहेत ते. श्रीराम जमते का रे? मग श्रीराम मी काय म्हणतो, ऐक ना, काय है मुकड़े ना, ऐक तू. बाप रे क्या बोल रहे हो, उसने सब लिख के भी दे दिया और वो जगह भी दिखा रहे. हाँ का फिर का बोलते उसने. त्याला पुणे ठेवून काय अर्थ आहे आता, रामपूरच्या जंगलात ठेवलं म्हणजे पुढचं सांगणार होता तर त्या बिलाला नावाज दिला, हुकला सगळा कार्यक्रम. बाप रे बहुत गलती की उन्होंने, लिख के काय को दे दिया. और एक तो जंगल में है बोलते नहीं, वो भी बताने वाले. अच्छा अच्छा ठीक है, मैं देखता क्या है तो चाचा बत्ती से बात करता मैं अंदर जाके. हाँ सलटा था मैं बराबर, कुछ ना कुछ तो भी करने पड़ेगा. तेच म्हणलं लवकर काहीतरी सोल्युशन काढा तुम्ही, त्याला भेटा आणि फटकन सांगा काय आहे, तर कोर्ट सुरू व्हायच्या अगोदर. नहीं करता मैं बराबर, कुछ वांधा नहीं है, टेंशन मत लो तू, मैं देखता क्या है तो. ठीक है ठीक है. आता तुम्ही काय आले हो का, मुश्रा भाऊ काय आले म्हणलं. बस नेमकं आता झालो आम्ही. हो गाडी अजून लावायचीच आहे आता, सरपंच हे येऊन राहिले तर. हो, देवदास हे ते बाकी सगळे आले. हो पण तुम्ही इथं कधी आले म्हणलं, इथं बस तुम्ही इकडे पाहिलं तेव्हा आलो आम्ही, काय 2-3 सेकंद जाईल असं बा. ठीक आहे बा, हो तेच तर म्हणलं बा, ऐकलं का काय सांगा आता जंगलात आहे म्हणून. बरं ठीक आहे जा जा, पाहते काय तुमचं, जा जा. हो तेच चालू ना आम्ही. हो चाल शिवला, चाल म्हणा, चाल चाल. तेच म्हणलं मोटराच्या मी आलो, चला चला चला. देखिए मिलॉर्ड, देखिए इन्होंने जो भी लिख के दिया है खुद लिख के दिया है, क्योंकि उन्होंने जो भी गुनाह किए हैं, जो भी उन्होंने कारनामे किए हैं, उसका सब खुलासा इन कागज में लिखा हुआ है. इसलिए कोर्ट का ज़्यादा समय न बर्बाद करते हुए आज के आज इन पर कार्रवाई की जाए, उनको सख्त से सख्त सजा दी जाए, बस यही मेरी विनती है. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ऑब्जेक्शन, क्योंकि ये सरासर गलत है. क्योंकि हमारे पक्षकारों का कुछ बात न सुनते हुए आप ये कार्रवाई नहीं कर सकते. आपको अदालत को अपना समय देना है, क्योंकि हमारे जो मुलजिम है वो बेकसूर है, इन्होंने कुछ भी गुनाह किया नहीं है. बात सही है तुम्हारी, लेकिन आपके जो पक्षकार है इन्होंने लिख के दिया है कागज पर, खुद अपने हस्ताक्षर में लिखा हुआ है कि हमने ये गुनाह किए हैं और हमें जो कुछ सजा देना चाहते हैं उसके लिए हम तैयार है. तो इस पर आप कैसे क्या ऑब्जेक्शन ले रहे हैं. तो वही बात बोल रहा था मैं कि जो भी कुछ लिख के दिया है वो सब दबाव में लिख के दिया है. उन्होंने मार के डर से उन्होंने ये लिख के दिया है, क्योंकि उनको जान को खतरा था. मैं उनसे अभी बात करके दे देता हूँ कि क्या हुआ और क्या नहीं हुआ. इसका तुमको आपको सुनना पड़ेगा, प्लीज प्लीज. तो ठीक है, हम आपकी मांग पूरी करते हैं. आपके मुलजिम का जो भी कुछ कहना है वो कह दीजिए. ठीक है, ओके. थैंक यू सर, थैंक यू, आपने हमें समझ दिया, धन्यवाद. तो चाचा भतीजा, आप ये बताओ कि आपने जो भी कुछ गुनाह कबूल करने का लिख के दिया है वो आप अपने मन से लिखा हुआ है या किसी के दबाव की खातिर आपने ये लिखा हुआ है, वो आप कोर्ट के सामने बताइए. साहब आपसे दरखास्त है, आपसे विनती है, हमें बचाइए. ये जो मुकदमे चल रहे हैं ये सब झूठे हैं, हम पर लगाए गए सब इंजाम झूठे हैं. हमने ना कोई चोरी की है, ना हमने कोई दुकान लूटा है, ना मोटर पंप चुराया है, ना कोई बैंक में दरोड़ा डाला है. ये सब हमारे ऊपर दबाव डाल रहे हैं. हमने गुनाह ना करते हुए हमसे ज़बरदस्ती लिखवा के ले रहे हैं. बिलाला साहब ने हमें बहुत मारा है और पुलिस कस्टडी में हमें जान से मारने की धमकी दे दी है. इसके वजह से हमने ये सब लिख के दे दिया है, इसमें सच कुछ नहीं है. देखो जज साहब, ऐसी परिस्थिति आने पर क्या करेगा आदमी. अपने जान पर यदि कोई आ जाता है तो आदमी को झूठ बोलना ही पड़ता है. इसलिए उन्होंने वहाँ पे झूठ लिख के दे दिया है, लेकिन सच जो है ये यहाँ पे बयां कर रहे हैं. अच्छा, तो आपके जो मुलजिम है वो बेकसूर है और उन्होंने जो लिख के दिया है वो सब अपने डर की वजह से. तो आप प्रूफ कीजिए, सबूत दीजिए कि आपके मुलजिम बेकसूर है. आप प्रूफ कीजिए. बिल्कुल जज साहब, आप कहेंगे वैसा हम करेंगे. और हमारे मुलजिम बेकसूर है, इसके लिए हम प्रूफ करके दिखाएंगे. जिनकी जिनकी चोरी हुई है उनको हम सामने बुलाएंगे, उनसे पूछताछ करेंगे. पूछने की अनुमति है. हाँ, परमिशन ग्रांटेड. हाँ, तो रामपुर के किराना शॉप में जो कुछ चोरी हुई थी वो महाशय कोण है, वो प्लीज कटघर में आ जाइए. हो साहेब, मीच आहे. हो, माझ्याच दुकानामध्ये चोरी झाली होती. ठीक है, आइए आइए. तो मैं गजानन काळे, सरपंच रामपुर. मैं जो भी कुछ कहूँगा सच के अलावा कुछ नहीं कहूँगा. पूछिए क्या पूछना है. हाँ तो ठीक है गजानन जी, मैं आपसे एक सवाल पूछना चाहता हूँ कि आप जब चोरी हुई अपनी दुकान में तब तुम कहाँ थे. कुठं गेलतो म्हणा त्या दिवशी मी. हा, आठवण नाही राहिलं मला. अजून आठवतही नाही वाटतं माणसाले. अरे सरपंच साहेब तुम्ही तिथे गेलते ना, हो ते कांदा काढणं होता देंडकेचा तर. हा तिथे जेवण होतं ना, जेवण. भाऊ बाबाजी क्या कर रहे तू. हाँ टोपी वाले, हाँ क्या बता रहे वहाँ से. नाही ते कसं त्याच्या ध्यानात नाही येऊन राहिलं, तर म्हणून सांगितलं. बीच में बोलने का नहीं. हाँ सीधा वहाँ पे बैठे रहो तुम. बरं ठीक आहे ठीक आहे. तो आप कहाँ गए थे उस दिन, कहाँ थे आप. त्यानं सांगितलं तेच, आपलं शेंद्रीले आपलं कांदा काढणं सुरू होतं देंडके साहेबाचा. तर त्यानं संध्याकाळचं जेवण ठेवलं होतं, तर मी 11 वाजता तिथं गेलो होतो.
अच्छा, पार्टी के लिए गए थे नहीं क्या? हाँ, तो फिर आपको कैसे पता चला की चोरी हो गई करके? फोन आला 1:30 वाजता की मग आपलं दुकान फुटलं असं आमच्या गावातल्या एका माणसानं फोन केला. तर मग मी तिथं गेलो तर तिथं आमचं ते दुकान सगळं फुटलेलं होतं, सगळं सामान नेऊन सफा केलेलं होतं. एवढं सगळं समजलं. बरं ठीक आहे, मग आता चोरी झाली समजा, मग चोरी कोण केली, ते कोण केली, कोण दिसलं तुम्हाला चोरी करताना? तसं दिसलं कोणी नाही म्हणा, पण त्यानं तिथं ते पॉम्पलेट लावून ठेवलं होतं की मैंने चोरी की है, जो करना है वो करो और मैं दूसरे दिन भी करूंगा. अशी धमकीचं पत्र त्यानं लिहिलं होतं तिथं. ठीक है, चलो धमकी पत्र भी लिखा उन्होंने, चोरी भी की, लेकिन आप ये कैसे कह सकते हैं कि ये सब चाचा भतीजा ने किया है? आपने देखा, आपको फोन लगाने वाले ने देखा, आपके गाँव वाले ने किसी ने देखा? हाँ, आप बता सकते हैं किसने देखा करके कि चाचा भतीजा ने ये सब किया है? नाही, आता ते तर नाही सांगू शकत म्हणा, तेच होते म्हणून, म्हणजे कसं कोणं काही त्याला पाहिलं नाही, काऊन की चोरी झाल्यावर 1 घंट्यानं माहीत पडलं. बघा जज साहेब, यांना माहीत सुद्धा नाही की चोरी कोणं केली दुकानात, आणि हे यांचं नाव सरळ सरळ आरोप करत आहे. त्यामुळे यांच्याजवळ कोणताच सबूत नाही की बुवा प्रत्यक्ष यानं पाहिलं नाही किंवा काही नाही, आणि सरळ सरळ यांच्यावर नाव घेत आहेत ते. त्यामुळे हे यायचा मी बिलकुल दावा फेटाळत आहे. ठीक है, आपके गांव के किसी लोगों ने उनको नहीं देखा नहीं क्या? ठीक है, तो मोटर पंप के बारे में, खेती के जो मोटर पंप गए है ना, तो उसके बारे में कोई चश्मदीप गवाह? नाही नाही नाही, ते कसं आहे, त्यानं धमकी दिली ना की बा दुसऱ्या दिवशी चोरी करतो, म्हणून आम्ही सगळे गावात पहारा देऊन राहिलो होतो. तर गावात आम्ही सगळं गाव इकडेच असल्यामुळे त्यानं वावरातल्या मोटरा चोरून नेल्या. त्यामुळे आम्हाला ते काही दिसले नाही, म्हणजे तिथे काही आमचा कोणी चष्मदीप गवाह वावरात नव्हताच. तो देखो जज साहब, देखो इन्होंने जिनको देखा नहीं उनका नाम ले रही है. चाचा भतीजे ने कुछ वहाँ पे गए भी नहीं, उन्होंने कुछ चोरी नहीं की. फालतू का उन पर अपने जुना जो उनका रिकॉर्ड है उनके हिसाब से उन पर ढकेल दे रहे. अच्छा, यानी इनके पास कोई सबूत नहीं है कि इन्होंने इनको नहीं देखा. तो बैंक के बारे में क्या है? बैंक वाले जो है एमपी पुलिस, वो आए हैं क्या? सर वो भी आए हुए हैं, बस 5 मिनट में पहुंचने वाले हैं. ठीक है, कुछ बात नहीं, 10 मिनट के लिए कोर्ट इज अर्जेंट, तो आप सब 10 मिनट के बाद सब हाजिर हुई. ठीक है, ओके. कैसा लगा खादोड़ साहब, जम गया ना? कैसी पलटी मारी? ना पड़ेगा बाबा वकील साहब आपको, क्या बाजी पलटाई आपने, मैंने तो बोला लिख के दिया इन्होंने, अब तो बस 9-2-11 होना है अपने को. मैं तो सोच रहा था भागने की, अब क्या करते फिर? संभालता मैं बराबर, टेंशन मत लो, बाइज्जत बरी कर देता इनको, कोई टेंशन नहीं है, बराबर हो जाता सब. ना पण तुम्ही आता काही ना काही बोलायला नाही पाहिजे का? ते आता एकदम सरळ सरळ खोटा बोलून राहिला ना ते, स्पष्ट खोटा बोलून राहिला ना. तुम्ही त्याच्यावर खोडून काढा ना मुद्दा त्याचा. ना, पण आपल्यापाशी आहे का काही सबूत? आहे का एक तरी? तुमच्या गावात एवढ्या मोठ्या मोटरा चोरी गेल्या, एकानं पाहिलं नाही म्हणता. सरळ सांगा ना, पाहिलं म्हणून 3-4 जणांना. तुम्ही खोटे बोला ना. ना, तसं कसं खोटं बोलता बो? शेवटी खरं उघडकीस येतेच ते. किती काही हो, आज ना उद्या, आज मागं पुढे ते सगळं सरळ होणारच आहे. तर एवढं मोठं तुम्ही किराणा दुकान, सीसीटीव्ही लावायला पाहिजे ना. ऐन वक्तात म्हणता बंद पडली होती, आणि काय रे तुम्ही आता दुरुस्त करून काय फायदा ती? आता म्हणता दुरुस्त आहे. पण तरी जरा कसं तुम्ही ताकद लावा जराशी, म्हणजे कशी आपली केस कशी फेल वाटू राहिला ना. जरा ताकद लावा बा. पाय तुम्ही आता काय होते तर, आता हे एमपीचे पोलीस काय आता बयान देते त्याच्यावर आहे. आता त्याच्याजवळ काही सबूत असले तर मग आपल्याला पुढचा आधार लागून जाते. बघा, काही हरकत नहीं, पाहू आता काय होती. नमस्ते सर, हम एमपी पुलिस से हूँ, और हमारे बैतूल शाखा में जो कुछ 1 करोड़ रुपए का बैंक जो लूट हुई थी, उसमें चाचा भतीजा जो है इन पर हमारा आरोप था, क्योंकि उनकी सीसीटीवी फुटेज तो हमारे पास नहीं थे बैंक के, क्योंकि उन्होंने कट कर दिए थे पहले ही. बाद में रास्ते में जो कुछ कैमरे थे उनका हमने धुंधला सीसीटीवी फोटो देखकर उससे रेखाचित्र बना के हमने यहाँ के महाराष्ट्र पुलिस को दिए थे, और उनका जो मोबाइल का जो लोकेशन है हमें इस एरिया में मिला था. इस आधार पर हमने सीआईडी और जो रामपुर के जो झाबरूगोंडा है उनको काम दिया था, और उन्होंने इनको गिरफ्तार किया. लेकिन आप बोल रहे थे कि ये नहीं है नहीं है, लेकिन हमें तो पता है कि यही आदमी हो सकते हैं, क्योंकि इन्होंने ही वहाँ पे डाका डाला हुआ है. सकते हैं यानी आप परफेक्ट नहीं कर सकते, क्योंकि लोकेशन को दूसरे जो गुनेगार है वो भी इधर छुपे हुए होंगे. यही है, ऐसा थोड़ी है कोई. इन्होंने चोरी की, इसका पुख्ता सबूत है कि आपके पास कि 100% यही है करके. इनका आपके पास कुछ फोटो, कुछ फुटेज, कुछ है? नहीं, हमारे पास इनका क्लियर फोटो नहीं है, वो धुंधला था. सीसीटीवी में जो दिखा था इन्होंने मुंह पर बांधा हुआ था, इसलिए कैसे परफेक्टली नहीं कह सकते. देखिए जज साहब, इनका कहना है कि 100% इनको पता नहीं कि यही आदमी है करके, क्योंकि हमारे चाचा भतीजा ने ये चोरी की भी नहीं है, 1 करोड़ रुपया भी लाया भी नहीं है. सिर्फ वो डर के मारे वो जंगल में छुप गए थे, बाकी कुछ नहीं है. इसलिए आप जो भी कुछ ओरिजिनल वो जो चोर उचक के होंगे जिन्होंने वो दरोड़ा डाला है, उनको आप अरेस्ट कीजिए और हमारे मुवक्किल को छोड़ दीजिए. अच्छा, यानी एमपी पुलिस के पास भी सबूत नहीं है. ठीक है ठीक है, तो इन पर हम विचार करना होगा. रामपुर वालों के पास कोई सबूत नहीं इनके बारे में, आपके भी पास नहीं है. तो सरकारी वकील से मैं कहना चाहता हूँ कि आपको मैं कुछ ना कुछ समय देने की कोशिश करता हूँ. आपको कुछ समय मिलेगा, उस आधार पर आप जल्द से जल्द कार्रवाई कीजिए और कुछ सबूत इकट्ठा कीजिए. तो आज के बयानात और आज की जो दलीलें सुनने के बाद कोर्ट के लोगों से मैं ये कहना चाहता हूँ कि आज जो कोर्ट में बयानात हुए हैं उनके आधार पर, सबूतों के आधार पर हम चाचा भतीजा को गुनहगार नहीं ठहरा सकते,
इसलिए इन्होंने दुकान में चोरी की या इन्होंने खेती के मोटर पंप चुराए तथा बैंक में लूटमार की, इसका ऐसा कोई सबूत अपने पास नहीं है। इसलिए अभी तक हम इनको सज़ा मुकर्रर नहीं कर सकते। इसलिए हम आपको 2 दिन का समय देते हैं। 2 दिन में आपको ये साबित करना है, कुछ प्रूफ लाना है, ताकि हम इनको सज़ा दे सके। इसलिए सरकारी वकील से मैं गुजारिश करता हूँ कि 2 दिन के अंदर आपको क्या करना है इसके बारे में आप सोचिए और आप परसों के दिन हाजिर हो जाइए। तो सर, आपने जो कहा है उसके आधार पर हम पुख्ता सबूत साथ में लेकर सोमवार को पेश होंगे कोर्ट में। लेकिन इसके लिए हमें 2 दिन की और पुलिस कोठड़ी की हम मांग करना चाहते हैं। चाचा भतीजा को 2 दिन की पुलिस कोठड़ी दे दीजिए। तो सरकारी नहीं, अभी आपकी जो पुलिस कोठड़ी की मांग है वो मैं आपको नहीं दे सकता, क्योंकि आपको 10 दिन की पुलिस कोठड़ी दी थी। अब इनको न्यायालयीन कोठड़ी 2 दिन के लिए दी जाएगी। सर, मैं एक आपसे दरख्वास्त करना चाहता हूँ कि लातों के भूत बातों से नहीं मानते। इनको 2 दिन की पुलिस कोठड़ी जरूर दीजिए ताकि हम इनसे सच उगला सके। प्लीज़ सर, आपकी मेहरबानी करें, प्लीज़ 2 दिन के लिए पुलिस कोठड़ी दे दीजिए। आपने जो मांग की है वो हम पूरी नहीं कर सकते। न्यायालयीन कोठड़ी 2 दिन की चाचा भतीजा को दी जाएगी और सोमवार को आप सभी सबूत साथ लेकर कोर्ट में हाजिर हुए, आपको आदेश दिया जाता है। चाचा, ये है क्या झाबरू डिटेक्टिव? हाँ ठीक आहे, बता दो उनको क्या आहे अपना तो। नमस्कार साहेब, तुम्ही फोन केला, म्हटलं काय होतं विशेष? विशेष म्हणजे खूपच विशेष आहे आता, कारण की कसं आहे, आता कोर्टातून कसं झालं, मोठं प्रकरण गंभीर झालेलं आहे. ते जे चाचा भतीजाच्या प्रकरणातले 1 कोटी रुपये आहे का नाही, ते घेतलेच नाही म्हणते. उलट मी कोणत्या चोऱ्या केल्या नाही आणि कोणत्या दुकानही फोडलं नाही. असं म्हणजे कसं, एकही सबूत आपल्याजवळ नसल्यामुळे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता आपल्यासाठी 2 दिवस आहे. 2 दिवसातनी तुम्ही डिटेक्टिव्हपणा करा काय आहे तर, आणि या चाचा भतीजाचं पुरं खोलफिटिंग करा. आणि विशेष म्हणजे पहिले तुम्ही बँकेत जा. आपले MP चे जे पोलीस लोक आहेत ना, त्याच्या संग पहिले जा आणि त्या बँकेमध्ये जी चोरी झाली होती त्याचा पहिले छडा लावा. की बा हे चोरी यायनंच केली, हे तुम्ही सिद्ध करा. असे काही प्रूफ आणा तिथून. त्यानंतर मग आपण इकडचं प्रकरण निपटू शकतो. आणि दुसरी गोष्ट, त्याचं असं म्हणणं आहे की 1 कोटी रुपये आम्ही घेतलेले नाही, तेही तुम्हाला आता सिद्ध करून द्यायचे आहे आणि ते पकडून द्यायचे आहे. एवढं काम आहे तुमच्या मागं आता. ओके सर, काही हरकत नाही, बिलकुल 2 दिवसात विषय क्लिअर करून टाकतो मी. मला कोणती बँक शाखा आहे ते फक्त दाखवून द्या, पुढचा कार्यक्रम मी पाहतो काय आहे ते. बरं, ठीक आहे. चांगला आत्मविश्वास चांगला आहे तुमचा. बघा काय आहे तर, जा आता हे साहेब आहे तर याच्या संग तुम्ही MP ला जा आणि त्या शाखेमध्ये तुम्ही काय खोलफिटिंग करायचं ते करा. आणि लवकरात लवकर 2 दिवसात आपल्याला हे एपिसोड कंप्लीट करणं आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर आता तुम्हाला शुभेच्छा.